घरात जर भाजीला काहीच नसेल आणि आपण एखाद्या वेळी जर घरातली कुठली भाजी करायचं म्हटलं तर लहानच नाही तर मोठी मंडळी ही भाजी खायला नाक मुरडतात. पण अशा वेळी उपयोगी पडते तर ही तोंडाची चव वाढवणारी झणझणीत अशी बेसन पिठाची आमटी. करायला साधी सोपी अशी आहे आणि चवीला म्हणाल तर जबरदस्त लागणारी आहे. अगदी चुरून मुरून खाता येईल अशी ही बेसन पिठाची आमटी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आमटी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण सुक्या खोबऱ्याचे 7 ते 8 काप घालून घेणार आहोत. पातळ असे काप मी घेतलेले आहेत. तर आता आपण सुकं खोबरं भाजलेलं अजिबातही नाही. यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत. सोबतच अर्धा इंच आलं घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पानं. सोबतच भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आपण घेतलेली आहे. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपण सोबतच घालून घेणार आहोत जिरे. आणि आता जिरे घालून घेतल्यानंतर वाटण तयार करायचं आहे आपल्याला. घेतलेलं सुकं खोबरं चांगलं बारीक करायचं. तर आता आपण आधी वाटण तयार करणार आहोत. तर इथे आता आपलं वाटण तयार करून झालेलं आहे. पाण्याचा वापर शक्य होईल तितका कमी करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे सुकं खोबरं आपलं चांगलं बारीक तर झालं पाहिजे, पण पाणीही जास्त वापरायला आपल्याला लागलं नाही पाहिजे इथे. आता आमटी तयार करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आमटीमध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करायचा केव्हाही. त्यामुळे आमटीची चवही वाढते आणि आमटीला रंगही छान येतो. आता बेसन पिठाची आमटी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. इथे अर्धा ते पाऊण पडी तेल घातलेलं आहे मी. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली. मोहरी छान फुटू द्यायची आहे आपल्याला तेलामध्ये. सोबतच 2 चिमूट एवढा हिंग घातलेला आहे मी. तोही छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता तयार केलेलं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. वाटणामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही, पण भरपूर अशी कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं वापरली, त्यामुळे वाटणाला छान रंग आलेला आहे. वाटण घातल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं अगदी काही सेकंदासाठी आणि नंतर ते काढून घ्यायचं. आता वाटण आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि वाटणाला छान तेल सुटू द्यायचं आहे. तोवर आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत. पण अजूनही थोडे कढीपत्त्याची पानं मी यामध्ये घालून घेते. म्हणजे आमटी दिसायलाही छान दिसते आणि कढीपत्त्याचा जो सुगंध आहे तो फोडणीमध्ये घातल्यामुळे आमटीला छान चव येते. आता आपण कोरडे मसाले घालूया. तर सर्वात आधी इथे अर्धा चमचा मी धना पावडर घेतलेली आहे. पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता चवीनुसार लाल तिखटही आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता घातलेले सर्व कोरडे मसाले वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचे सुरुवातीला आणि वाटण आपल्याला झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. असं वाटण परतून घेतल्यामुळे आमटीलाही छान चव येईल आणि आमटीला रंगही छान येतो. तर आता हे पूर्ण साहित्य आपण वाटणामध्ये एकत्र करून घेतलेले आहेत. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे गॅसची जी स्पीड आहे ती मी कमीच ठेवलेली आहे आणि गॅसच्या स्पीडवरच वाटण परतून घ्यायचं. तर इथे 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं होतं आणि वाटण बघा किती छान असं परतल्या गेलेलं आहे. आता वाटण आपण पाहिजे तसं चांगलं परतून घेतलेलं आहे. पण इथे थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि हे पाणीसुद्धा आपल्याला वाटणासोबतच घालायचं आहे. असं पाणी जेव्हा आपण वाटणामध्ये घालतो तेव्हा वाटणातील तेल आणखीनही चांगल्या प्रकारे सेपरेट होतं आणि भाजीला रंग छान येतो कुठल्याही. तर आता इथे आपण घातलेलं पाणीही व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हलकंसं ते परतून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आता ही सुद्धा आपण या वाटणासोबत हलकीशी परतून घेणार आहोत. म्हणजे आमटीला छान फ्लेवर येईल कोथिंबीरचा. आता हे सगळं परतून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते या आमटीमध्ये बेसन पिठाचं प्रमाण. तर बेसन पिठाच्या आमटीसाठी बेसन किती वापरायचं? तर आता इथे मी या आमटीसाठी बघा नाश्त्याचा जो चमचा आहे त्याने 2 चमचे बेसनपीठ घालून घेत आहे. बेसनपीठ अजिबातही भाजलेलं नाही. आता हे घातलेलं बेसनपीठ आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी वाटणामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण ही जी आमटी करत आहोत हे प्रमाण 2 ते 3 जणांसाठी पुरेसं आहे. तर आता ही पूर्ण बेसनपीठ जे आहे ते आपण वाटणासोबत हलकंसं परतून घेत आहोत. म्हणजे आमटीला छान खमंग अशी टेस्ट येईल. तर इथे वाटणासोबत जेव्हा आपण बेसनपीठ असं भाजून घेतो हलकंसं, तेव्हा वाटणातून तेल छान सेपरेट होतं.
तर आता हे बेसन पीठ जे आहे ते चांगलं भाजून झालेलं आहे. आता आमटीमध्ये थंड पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. आमटीमध्ये आपण गरम पाणी आधीच करून घेतलेलं होतं. तर एका हाताने गरम पाणी आमटीमध्ये असं सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं हात चमच्याने जे वाटण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. या आमटीमध्ये गुठळ्या अजिबातही होत नाही, कारण आपण सर्व साहित्य चांगलं भाजलेलं आहे आणि गरम पाण्याचा वापर करत आहोत. तर इथे गरजेनुसार गरम पाणी तुम्ही घालू शकता. इथे तुम्हाला कितपत आमटी दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण वाढवायचं. आता हे पूर्ण वाटण पाण्यामध्ये एकत्र असं करून घ्यायचं आहे आपल्याला. जसजशी भाजीला छान उकळी येईल तसतसं तुमची ही आमटी छान अशी पूर्ण व्यवस्थित अशी एकजीव तयार होईल आणि वाटणही चांगलं पूर्ण एकजीव होतं. तर आता यामध्ये असा व्यवस्थित चमचा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा, आमटी आपली तयार झालेली आहे. पण अजूनही हिला छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. जितकी आमटी छान उकळली जाईल तितकीच तिची चव आणखीनही वाढते. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. गरमागरम अशी आमटी ताटामध्ये वाढून घ्यायची, मग ती भाकरी असू द्यात किंवा चपाती. एवढंच नाही तर भाताबरोबरही एकच नंबर लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही बेसन पिठाची झटपट तयार होणारी आमटी नक्की एकदा करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.